सर्वप्रथम देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र अमित शहाजी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो की पक्ष नेतृत्वाने जो विश्वास दाखवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे त्यासाठी सर्वप्रथम मी अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो। येणाऱ्या काळामध्ये मुंबईचा विकास गेल्या 11 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचे पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री या कारकिर्दीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, मोबिलिटी, हाऊसिंग या सर्व विषयांमध्ये जो विकास मुंबई शहराचा केलेला आहे, मुंबईचा कायापालट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, तशाच प्रकारचा विकास आणि पारदर्शक अशा प्रकारचं प्रशासन हे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांसाठी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक मुंबईतला कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाजावरती जाऊन मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादानं मोदीजींचे विजन, देवेंद्रजींचे मार्गदर्शन आणि मुंबईचा विकास, मुंबईची सुरक्षा हेच एक मिशन, हे मिशन साध्य करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये परिश्रम करेल, मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल, मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा कायमचा उखडून टाकण्याकरता एक चांगला महापौर, पारदर्शक अशा प्रकारचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसवण्याकरता आणि काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा जो प्रयत्न काही पक्ष, काही नेते हे करत आहेत, अशा प्रकारचा प्रयत्न उखडून फेकण्याकरता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा परिश्रम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास हा ज्या प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत झालेला आहे त्याच प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सुद्धा मुंबई शहराचा विकास हा करण्याकरता एक पारदर्शक अशा प्रकारचं प्रशासन हे मुंबईकरांना देण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू। मैं देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी, देश के गृह मंत्री आदरणीय अमित शाह जी, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी, महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी, समस्त भारतीय जनता पार्टी का नेतृत्व, इनका मैं धन्यवाद देता हूं कि भारतीय जनता पार्टी मुंबई के अध्यक्ष पद की एक बहुत बड़ी जिम्मेदारी उन्होंने मेरे कंधों पर डाली है, उसके लिए सर्वप्रथम मैं धन्यवाद देता हूं। और आने वाले समय में मुंबई शहर में पिछले 11 वर्षों में जिस प्रकार से आदरणीय देवेंद्र जी के नेतृत्व में जो मुंबई शहर का जो विकास हुआ है, मुंबई शहर की जो उन्नति हुई है, प्रगति हुई है, उसी प्रकार का विकास, उसी प्रकार की उन्नति, उसी प्रकार की जो प्रगति है वो मुंबई महानगर पालिका के माध्यम से मुंबईकरों को देने के लिए, सुविधाएं देने के लिए भारतीय जनता पार्टी का हर एक कार्यकर्ता मुंबईकर के दरवाजे पर जाकर उनके आशीर्वाद लेगा और आने वाले समय में मुंबई महानगर पालिका में महायुति का महापौर चुन के लाने के लिए मुंबईकरों के आशीर्वाद से हम सब परिश्रम करेंगे और मुंबई शहर का विकास, उन्नति और प्रगति के साथ साथ जो मुंबई शहर की सुरक्षा है, कुछ लोग अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए मुंबई शहर का रंग बदलना चाहते हैं, इस प्रकार की सारे कोशिशों को नाकाम करने के लिए हम प्रयास करेंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।